एकदा सनकादिक भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी दर्शनासाठी वैकुंठ धामामध्ये आले होते। वैकुंठ धामामध्ये आल्याच्या नंतर त्यावेळेस भगवंताने एक लीला केली। लीला अशी केली की द्वारामध्ये आले, पण द्वारामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये भांडण सुरू झालं, तुम्ही त्याच्या अगोदरचा प्रसंग असा होता। एक दिवस भगवान परमात्मा भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी बोलत असताना आणि भगवंताचे पाय दाबत होते। पाय दाबत असताना भगवंता, प्रभू तुम्ही किती कोमल आहात, तुमचं हृदय नवनीताप्रमाणे आहे। मग नाही लक्ष्मी, जेवढा मी कोमल दिसतो ना त्याच्याही पेक्षा कठीण आहे म्हणे मी, तेवढाच निष्ठुर आहे म्हणे, तेवढाच कडक आहे। मग कसं शक्य म्हणे? एवढ्याच वेळेमध्ये बाहेरच्या द्वारपालांना बोलवलं, द्वारपालांना सांगितलं तुमच्या अंगामध्ये जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीने माझ्या छातीवरती प्रहार करा, गदा प्रहार करा। आता सेवक आणि भगवंताच्या छातीवर गदा प्रहार करायची आज्ञा म्हणून करायची आहे, परंतु त्यांनी मात्र केली नाही। भगवंताने एक लीला केली, त्यांनी आज्ञा ऐकली नाही ना, मग लीला केली भगवंताने। स्वतःच्या गळ्यातील जे तुळशी मंजीर आहे, तुळशी मंजिरीचा सुगंध सनकादिकांच्या हृदयापर्यंत पोहोचवला। आणि जसं त्या ठिकाणी त्या मंजिरीचा सुगंध या सनकादिकांच्या हृदयापर्यंत पोहोचला, अगदी त्यांच्या अंतःकरणामध्ये एक उर्मी निर्माण झाली की भगवंताचं दर्शन करावं। भगवंताचं दर्शनाच्या अभिलाषेने आता वैकुंठ धामामध्ये आले होते। वैकुंठ धामामध्ये आता द्वारपाल हे दोघेही होते, जय आणि विजय उभे होते। आणि उभे असताना त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद सुरू झाला। दोघांमध्ये तू जा बोलवण्यासाठी भगवंताला, आम्ही पुढे पाठवत नाहीत असं म्हटल्याच्या नंतर त्यांना राग आला सनकादिकांना। जा म्हणे, अरे भगवंताच्या द्वारामध्ये राहून दैत्यासारखं वर्तन करताय, जा तुम्ही दैत्य होऊन पडाल। असा शाप झाल्याबरोबर बाहेर काय आवाज येतोय म्हणून भगवान परमात्मा बाहेर आले। भगवान परमात्मा पाहतायत तर काय, हे द्वारपाल आहे, सनकादिक समोर आहेत, सनकादिकांनी शाप दिलाय। मग त्यावेळेस मात्र भगवान परमात्म्याने मध्यस्थी करून सांगितलं, चिंता करू नका, तुम्ही सद्भक्ती जर केली तर तुम्हाला 7 जन्म घ्यावे लागतील, जर तुम्ही विरोधी भक्ती केली तर तुम्ही 3च जन्मामध्ये उद्धारून जाल, 3 जन्म घ्यावे लागतील तुम्हाला। मग 3 जन्म घ्यायचे ठरले, चिंता करू नका, माझे शत्रू म्हणून जन्माला या, परंतु तुमचा उद्धार करण्यासाठी मीच येईल, असं आश्वासन दिलं। असं आश्वासन दिल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी बघा, या तिन्ही युगामध्ये भगवान परमात्म्याने प्रत्यक्ष अवतार घेतला आणि त्यांचा उद्धार करून टाकला। मग त्यावेळेस मात्र दैत्य त्यांना केलंय देवा, सनकादिक म्हणाले, देवा आमच्यासाठी काहीतरी सेवा असू द्या, आम्हाला काहीतरी सेवा तुमची करण्याची संधी द्या। त्यावेळेस मात्र देवाने त्यांना आश्वासन दिलंय, तुम्ही भक्त प्रल्हाद म्हणून जन्माला याल आणि तुमचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला दर्शन देण्यासाठी मी मात्र त्या ठिकाणी येईल।